विजय असो, विजय असो, पंचशील ध्वजांचा विजय असो. समाधियामि मूषावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि सूरामेरयमजपमादठाना वेरमणि शिक्षापदं भूमि शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् नथिने शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् नथिने. मान्यवरांचं स्वागत करणं आपल्या कार्यक्रमाचा एक भाग. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सुनीता खोब्रागडे मॅडम यांचं स्वागत अधिकार गाजवत असेल तर आपण ते मूळपणे सहन करायचे नाही. हेच आपल्याला आपल्या ह्या सगळ्या सभेमधून म्हणजेच आपण इथे एकत्र जमलेलो आहोत यातून आपल्याला सगळ्यांना शिकावं लागेल आणि एकत्रच येऊन हे सगळं काही कार्य आपल्याला चालू ठेवावं लागेल. आता आपला एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्मनिरपेक्षतेचं एक म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्म समभाव कोणत्याही एकाच धर्माला त्यांनी थारा दिलेला नाही. आज आपल्याला वेगवेगळ्या आपल्या समाजामध्ये दिसते, आपल्या भारतामध्ये दिसून राहिलेलं आहे. धर्मांकडे आपण जास्तीत जास्त वळलेलो आहोत. एका धर्माला जास्त महत्त्व दिलं जाते तर दुसऱ्या धर्माला कमी लेखलं जाते. आपण जेव्हा काही पाहत असतो मोबाईलवरून वगैरे तर एकमेकांना आपण मेसेजेस पाठवत असतो, एक दुसऱ्याला शिव्या देत असतो, त्या मेसेजद्वारे दुसरा त्याला देत असतो आणि अशा प्रकारे आपलं जे काही कार्य आहे ते आपण म्हणजे आपलं समाधान झालं असं आपण समजत असतो. धर्म हा एक वेगळा धर्म आहे जो गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि गौतम बुद्धांनी खरेखुरे मानव आहे. त्या मानवाने सर्व लोकांना समजून घेतलं की मानव हा कोणत्या अडचणीमध्ये असतो, त्या अडचणीतून त्याला बाहेर कसं काढायचं त्याच्यासाठी कोणते नियम त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत आणि त्या नियमांचं जर योग्य प्रकारे पालन केलं तर आपण सर्वच आपल्या जीवनामध्ये सुखी आणि आनंदी राहू शकतो. तर हेच त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या भारतामध्ये आर्य लोक आले त्यांनी आपल्यामध्ये अडचण निर्माण केली म्हणजे बौद्ध धर्म आपल्या भारतामध्ये पूर्णपणे प्रवर्तित करण्यामध्ये अडचण निर्माण केली. परंतु बाकीचे जेवढे काही देश आहे बऱ्याच देशांमध्ये आपण बौद्ध धर्म पाहत असतो त्या सर्व धर्मांमध्ये जो म्हणजे प्रगत झालेला आहे तो धर्म आणि त्या धर्माचं मूळपणे ते पालन सुद्धा करतात आणि तो देश प्रगती पथावर सुद्धा आहे. आपल्यामध्ये ही अडचण तयार झालेली आहे तर ही अडचण आपण दूर करायला पाहिजे. गरीब आहेत आणि ते विचार करतायत की बाबा तिने स्वयंपाक झाला नाही का, म्हणजे त्यांना पोटाची भूक महत्वाची आहे, डोक्याची भूक महत्वाची नाही आहे. आणि डोक्याची भूक आमची अजूनही ती पूर्ण झाली नाही किंवा आम्ही ती गरजही निर्माण करून घेतली नाही की बा आम्हाला सगळ्यात पहिले डोक्याची भूक आहे ती भागवली पाहिजे. एकदम सूर्यासारखा असा तेजस्वी विचार त्यांचा. तेव्हा त्यांनी विचार केला की माझ्या या सर्वसामान्य जनतेला माझ्या या अशिक्षित वर्गाला किंवा या अन्यायाची जाणीव करून देणं हे माझं एकमेव शस्त्र असलं पाहिजे आणि यासाठी मला काहीतरी करावं लागेल. आणि आपल्या पत्नीला स्वतः शिक्षण देऊन पहिली शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आणि आम्हाला पहिलं वॅक्सिन दिलं. पहिलं वॅक्सिन आमच्यासाठी सुरू केलं. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चातही त्यांनाही तोच अनुभव आला. त्यांच्याही मागे अशीच परिस्थिती होती. ज्यावेळेस बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करत आहेत त्यावेळेस बाहेरचे अधिकारी येतात ते विचारतात वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात त्याच्यावर विद्यार्थी एकही विद्यार्थी उत्तर देत नाही. परंतु वर्गाच्या बाहेर बसलेला विद्यार्थी उत्तर देतो त्याच्यावर अधिकारी म्हणतात की गुरुजी या बाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांनी तुमची लाज राखली आहे आणि हा विद्यार्थी खरोखरच काहीतरी आगळा वेगळा विद्यार्थी असेल. आणि ते विद्यार्थी त्या बाबासाहेबाला ते कमिशनर प्रश्न विचारतात की मला सांगा की या पृथ्वी तलावर चांगले कपडे नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे फोर व्हीलर नाही म्हणून कदाचित आमची अशी परिस्थिती असेल. परंतु ज्यावेळेस बाबासाहेब नोकरीला जातात त्यावेळेस तो चपराशी त्यांचं शिक्षण कितीतरी उच्च आहे तरी तो चपराशी दुरून पाणी देतो
बाबासाहेब त्याला म्हणतात, अरे मी तुझ्यापेक्षा वरच्या पोस्टला आहे, एवढं काही मी केलेलं नाही. त्याच्यावर तो म्हणतो की मला नोकरी सोडणं मी पसंत करीन, पण तुला मी स्पर्श केल्यानंतर मी स्वतःला पाठवून घेणार नाही. तर बाबासाहेब म्हणतात तर मला आतापर्यंत असं वाटत होतं की आमचे लोक जनावरांचं पाप ओढतात, आमचे लोक गरीब आहे, आमच्या लोकांकडे पैसा नाही, पण माझ्याकडे तर सर्वच आहे. आणि माझ्याकडे हे सगळं असताना मग माझी ही कंडिशन आहे तर माझ्या समाजाची कुठली कंडिशन असेल. आणि ही गोष्ट की मला औषधाने जो डॉक्टर मेडिसिनने ज्या रोग बरा करतात ते डॉक्टर तर डिग्र्या घेऊन होतीलच, परंतु मला माझ्या कुटुंबाचा, माझ्या घरादाराचा, माझ्या संसाराचा त्याग माझ्या समाजासाठी करायचा आहे हे त्यांनी तेव्हा ठरवलं. परंतु सरांचा असा विषय होता की माझ्या नावाचा जय जयकार करू नका, परंतु मला विचारात घ्या. मी सांगते फक्त आम्हाला की बाबासाहेबांचा जय जयकार करणं. आजही एक सांगावं वाटते की जात ही गोष्ट अशी आहे की जात मेल्याशिवाय जात नाही. जातीचं जात आहे, धर्माचं जात आहे, म्हणूनच देश माझा मातीचं जात आहे. परंतु ही परिस्थिती आजची. आज मी सांगते जिथे काम करते ती बाई मला म्हणते आता मॅडम म्हणते तुमची 14 एप्रिल येत आहे, म्हणते तुम्हाला म्हणते ते काय कंट्रोलमध्ये नाही का आनंदाचा शिधा म्हणते, तर त्याच्यावर म्हणते आता मिळते म्हणते तुम्हाला. म्हटलं हो, आम्ही त्याच्यावर का आमच्यामध्ये कुठे काही नाही म्हटलं, आम्ही काही काम पण नाही करत, आम्हाला कमी त्याच्यावरच जगतो, कारण आम्ही लाचाराला म्हटलं आमच्यामध्ये ना शिक्षण ना काही. तर आता मला सांग म्हटलं, तुला म्हटलं घरकुल आलं, त्या घरकुलाला पैसे म्हटलं कोणी दिले, ती योजना कोणी सुरू केली, तुला निराधार मिळते ती योजना कोणी सुरू केली, तुझ्या घरकरताना तुला सुट्ट्या मिळतात त्या कोणी सुरू केल्या, तुला दिवसाचे 8 घंटे झाल्यानंतर तू 1 तास काम करू शकत नाही जास्त ते कोणी सुरू केलं, मॅटर्निटी लीव्ह कोणी सुरू केली, शनिवार रविवारची सुट्टी कोणी सुरू केली, हिंदू स्त्रियांना अधिकार मिळावा म्हणून हिंदू पदवी कोणी सुरू केला, हे बाबासाहेबांनी सुरू केलं. त्याच्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. हे तुम्ही सांगितलं का काही म्हटलं नंतर सांगितलं तरी माझा एक पेट मागे ठेवतो तर तुला शिकवतो. तेव्हा ही उमेद तेव्हा असते जेव्हा आपण परिपूर्ण असतो. आपल्या संकटामध्ये मला एवढं सांगता आलं म्हणून तू बोलली ना, मला त्याच्यापासून बोलताना चालतं मी तुला उत्तर दिलं. मग बाबासाहेब समजून घेणं म्हणजे नेमका बाबासाहेबांचा विचार आपल्या मागच्या पिढीला पोहोचवणं. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की मोठ्या जणांचं तीर्थ पोहोचतं. आमची 14 एप्रिल येत आहे, आमची 14 एप्रिल येत आहे. भारतरत्न एक म्हणता येईल भारतरत्न भीमरावांना वाटून दलितांनी वाटून घेतलं, भारतरत्न भीमरावांना दलितांनी वाटून घेतलं, भारतरत्न भीमरावांना मराठ्यांनी वाटून घेतलं, छत्रपती शिवरायांना दलितांनी वाटून घेतलं, भारतरत्न भीमरावांना मराठ्यांनी वाटून घेतलं, छत्रपती शिवराय थोडक्यात फक्त दलदलाची राणी महात्मा फुलेंना घरी न्यायला जमले सारे माडी आणि इतर खरी महापुरुषांच्या विचारांची होळी असं म्हणायला हरकत नाही. बाबासाहेब आपल्याला ग्रंथवेळे सापडतात आणि आज त्याची जयंती आहे. तर मला एक सांगायचं वाटतं की आपण पुस्तकाचं वाचन खरंच करायला पाहिजे. बाबासाहेबांची किती पुस्तकं आहे, जगातलं मोठं ग्रंथालय त्यांच्याकडे आहे आणि आपण खरोखर त्या पुस्तकाचं वाचन करायला पाहिजे. आपण मुलांना वाचायला द्यायला पाहिजे. आपली मुलं प्रत्येक कार्यक्रमात आणायला पाहिजे. तो मुलं खेळो ते धावो काही करो पण हा मुलाला आपण आणलंच पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की भीती बाळगू नको, भीतीमुळे तुझं अज्ञान निर्माण होईल, तुला अज्ञान होईल, तू भीती बाळगू नको. त्या अज्ञानामुळे तुला मग अंधविश्वास निर्माण होईल आणि अंधविश्वासामुळे तुझ्या मग अंधश्रद्धा निर्माण होईल आणि अंधश्रद्धा एकदा तू बाळगला ना तर मानसिक गुलाम व्हायला वेळ लागणार नाही. आणि आणि जास्तीत जास्त ताईने म्हटलं की आपल्या समाजामध्ये अशी परिस्थिती का दिसते तर मानसिक गुलाम, आपण मानसिक गुलाम आहोत. पण जे पुस्तक वाचतात ते नाही, हे पण सांगते जे पुस्तकं खरंच नाही वाचत ना ते खरोखर मानसिक गुलाम आहे. मानसिक गुलाम म्हणजे काय मग एक उदाहरण थोडं सांगते. आपल्या घरातल्या कुटुंबातलं दोघं हजबंड वाईफ असतात आणि हजबंड आपला वाईफ पत्नी एखादी काम करत असली तर नवरा म्हणतो राहू दे का तुला काय कळत नाही तर राहू दे ठेव तुझ्या बाजूला, तुला काही जमणार नाही आहे. झालं निगेटिव्ह त्रास तुला मिळाला. ती म्हणते हो मला नाही जमणार म्हणून राहू दे बाप्पा चालू दे तुला काय समजतं हो तिकडे कर. आपण इनडायरेक्टली तिला आपण निगेटिव्ह त्रास देतो तिला की तिला नाही जमत. मानसिक गुलामची अशा पद्धतीने होते. आणि इनडायरेक्टली पतिदेवाचं पण होत असते. एखादा देव माणूस असतो तर राव देवा तुम्हाला काय समजतं बाजूला बसा, तो बसतो आपल्या बाजूला. आणि तिथे त्यांनी सांगितलं की सिमोलातून आले हे बाबासाहेब, कारण की ह्या महान विभूतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
एका देशाचं लोकशाही असलेल्या देशाचं त्या देशाचं एक सगळ्यात मोठं संविधान दिलं आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे त्या. आणि आमच्या देशामध्ये ते 14 एप्रिल तुमची आहे बरं का, तुमची आहे बरं का. तर बरोबर आहे. डिलिव्हरीच्या सुट्ट्या कोणी दिल्या, तुम्हाला बिया कोणी दिला, तुम्हाला पीएफ कोणी दिला, तुम्हाला रविवार हा सुट्टी कोणी दिली, काय केलं आमच्या कधी बाबासाहेबांनी, काय केलं आमच्या बाबासाहेबांनी. आचरणात परिवर्तन म्हणजे विचारात परिवर्तन झाल्याशिवाय आचरणात परिवर्तन नाही. आणि इथंच आम्ही लढलो आणि म्हणून बाबासाहेबाचा जो गाडा होता तो मागे गेला. आम्ही ना मताचा अधिकार टिकवू शकलो, कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांचा सर्वात महान उद्देश होता की ज्याची सत्ता त्याचा धर्म असतो, ज्याची सत्ता त्याचा विचार असतो. आमची सत्ताच नाही मानवायचं, कारण बुद्धाचा जो विचार आहे, बुद्धाचा जो धर्म आहे हा का बदला, कारण त्या काळचा राजा सम्राट अशोक त्यांनी तलवार स्वीकारला, म्हणजे राजाला धर्माचा आश्रय त्या राजधर्माला मिळाला, म्हणून धर्म पसरला, म्हणून बुद्ध धर्माचं मिळाला, म्हणून ते बुद्धाचा समज. आज काय सत्ता आहे तुमची, आज शासन करतो म्हणजे शासन नाही. आणि ही म्हणून मला शासन करती जमात बनवायची. त्याने सांगितलं का, तर ते बनलं हे मी भाषण येते पण माहित ना वाचलं का होता काही शब्द नाही, कारण त्याच्या ज्याची आणि शासन करती जमात बनण्याचं हत्यार आमच्याकडे आणलं, आम्ही बरोबर वापरलं किंवा आमचं कसं नष्ट केलं याच्याविषयी आम्ही जाणून घेतलं किंवा त्याच्यासाठी आम्ही काही योगदान दिलं. कारण महाराष्ट्राने तुम्ही 5 गोष्टी दिल्या पाहिजे. गावाचा लगेच कोणताही माणूस 5 गोष्टी देते, परंतु त्याने 5 गोष्टी दिल्या पाहिजे की ज्याच्याजवळ बुद्धी आहे त्याला बुद्धी दिली पाहिजे. आता इथं मी बुद्धीचा वापर करतो, इथं मी बुद्धी सांगत आहो. ज्याच्याजवळ बुद्धी आहे त्याला बुद्धी दिली पाहिजे. ज्याच्याजवळ तुम्ही शिवाय मला देऊ दिल्या, तुम्ही म्हणला बाबासाहेब आमचा, आम्ही म्हणलं तुमचा, जा आम्हाला काय करायचा. बरोबर. तुम्ही म्हणला आमच्या बाबासाहेबांनी केलं, आमच्या बाबासाहेबांनी केलं, आमच्या बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेब तुमचा नाही, आमचा नाही. बाबासाहेब बहुजन मूल्यवाची समाजाचा, बाबासाहेब हा सर्वांचा आहे. तुम्हाला आहे बाबासाहेब सर्वांचाच आहे. मीही दुरून पाहून जवळ आलो असतो, पण मला तुम्ही जवळ मला काही समजत नाही. उद्धार केला. अरे गणित नको तुम्ही स्वतःला, बाबासाहेब गणिताकडे वापरला ना. मी जेवढं खंड वाटले त्याच्यात मला गणित शब्द नाही भेटला. बाबासाहेबांना डिप्रेसचा असं शब्द वापरला, बाबासाहेबांना असं सुद्धा शब्द वापरला. तुम्ही गाडी बाबासाहेब नाही गणित वापरला गाणी ना बाबासाहेब नाही मध्ये भांडणं लावून दिले. ते आम्हाला काही समजलं नाही आणि त्यामध्येच आम्ही गुरफटले गेलो. परंतु आम्हाला जेव्हा संविधानाची चावी लागली, आम्ही जेव्हा वाचायला लागलो, समजायला लागलो आणि यावेळेस उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला आमचे हक्क पूर्ववत सुरू झालेले आहेत. 100% काही म्हणता येणार नाही, परंतु पूर्व सुरू झालेले आहेत. आता 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आल्याच्या नंतर आम्ही गजरावतीला रवली गावली. आता मी या ठिकाणी आल्याला 2020 मध्ये इथे आलो, 1987 पासून तर 2020 पर्यंत गजरावती. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यामधून एक लक्षात आलं की आपण आपल्या मूलनिवासी बांधवाकडूनच नाराज आहोत. बरोबर आहे का माझं बोलणं? आपण आपल्या मूलनिवासी बहुजन बांधव म्हणजे ST, OBC, NT किंवा मायनॉरिटी जे लोक आहेत ते आपल्या महापुरुषांची जयंती करत नाही किंवा त्यांना त्या दिवशी आठवत नाही, म्हणून आपण थोडासा नाराजीचा सूर व्यक्त करीत आहोत. बरोबर आहे. पण आपल्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला शत्रू आणि मित्राची ओळखच नाही.
या देशाचा इतिहास कसा आहे, क्रांती ते प्रतिक्रांती हे चाललेलं आहे. बुद्धांनी केली ही क्रांती, त्याच्यानंतर इथे बऱ्याचशा आक्रमणकारी लोकांचं इथे आक्रमण झालेलं आहे देशावर, म्हणजे त्यांनी प्रतिक्रांती केली. ब्राह्मण जे आहे ते युरोशियन ब्राह्मण ते इथे आले आपल्या देशामध्ये आणि त्यांनी प्रतिक्रांती केली. मग पुन्हा संतांची क्रांती झाली, महात्मा फुलेंची क्रांती झाली, त्यानंतर शिवाजी महाराजांची क्रांती झाली आणि सतत संभाजी महाराजांची जेव्हा हत्या झाली तेव्हा मोगलाई न येता या देशामध्ये पेशवाई आली, म्हणजे पुन्हा प्रतिक्रांतीमध्ये या देशाला टाकण्यात आलं. आणि त्यानंतर 14 एप्रिल 1891 मध्ये एका महामानवाचा जन्म झाला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी या देशामध्ये फक्त त्याची आवाज द्यावा आम्ही येतो, पण त्या इतक्या समर्थ आहे की काही झालं की लगेच म्हणजे तिथपर्यंत ते दिसून टाकतं. आणि आम्हाला एक कारण आता घडलेला हा कार्यक्रम इथे करताना ऐकत राहणार, इथे असणारा किंवा इथे असणारे जे कोणी ऐकत असेल ते निमूटपणे ऐकत आहे. आणि उद्या सकाळी मग काय कोणाला काय बोलायचं रस्त्याने जाताना ते पण आम्ही ऐकत आहोत. आणि त्यानुसार तो घाबरत आहे की म्हणून की नको म्हणून